तोंड येणे उपाय. शरीरातली उष्णता वाढली की अनेकांना वारंवार तोंड येतं. आज आपण पाहणार आहोत यासाठी काही घरचे उपाय. 1. तवकील किंवा आरारूट. हे पीठ किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते. या 1 चमचा पिठामध्ये थोडं तूप मिसळून असे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा बोटांनी तोंडाच्या आत सगळीकडे चोळा. लाळेबरोबर ते गिळले तरी चालते. यामुळे तोंडातलं इन्फेक्शन कमी होतं, जखमा लवकर भरतात. किंवा याची खीर करा. याचे 2 चमचे पीठ 1 ग्लास कोमट दुधात मिसळून त्यात 1 चमचा खडीसाखर घाला. मिश्रण मंद आचेवर शिजवा. सारखं ढवळत राहा, गाठी होऊ देऊ नका. ही खीर पचायला हलकी असते. उष्णतेमुळे होणारे जुलाब म्हणजेच अतिसार, रक्ती मूळव्याध, मूत्रदाह, डोकेदुखी, शरीरातली जळजळ, तोंडातल्या जखमा इत्यादी त्रासांमध्ये उपयुक्त असते. 2. डिंक खीर. खायच्या डिंकाचे 1-2 खडे रात्री थोड्या पाण्यात भिजत घाला. सकाळी त्यामध्ये नैवेद्याच्या वाटी एवढं दूध आणि थोडी खडीसाखर मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण प्या. 3-4 दिवस सलग घ्या. शरीरातली कमजोरी कमी होते, तोंडातले छाले भरायला मदत होते. 3. यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठ मध किंवा मुलेठी. ज्येष्ठ मध चूर्णामध्ये मध मिसळून तोंडातल्या जखमांवर लावा. वेदना कमी होते, जखमा लवकर भरतात. तसंच सहाणेवर तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठ मधाची काडी उगाळून गंध तयार करा. तोंडातल्या अंतर्भागामध्ये हे गंध सगळीकडे झोपताना लावा. चूळ भरू नका. असं 4-5 रात्री केलं तर चांगला गुण येतो. 4. कोरफड. कोरफडीचा ताजा गर काढून दिवसातून 2-3 वेळा फोडांवर लावला तर तोंडातली जळजळ आणि वेदना कमी होतात. तसंच कोरफडीचा रस काढून त्याने चुळा भरल्या तरीही तोंडातले फोड लवकर बरे होण्यास मदत होते. 5. पानफुटी. पानफुटीची पानं तोंड येणं या समस्येवर अत्यंत उपयोगी मानली जातात. पानफुटीची 2 पानं स्वच्छ धुवून हळूहळू चावून खा. त्याचा रस तोंडाच्या सर्व भागांना लागेल याची काळजी घ्या. किंवा पानांची पेस्ट बनवून ती थेट तोंडातल्या फोडांवर लावा. तोंडातला दाह, वेदना कमी होतात. 6. जाईची पानं. तोंड येण्यावर जाईची पानं चघळणं हा उत्तम उपाय आहे. 5-6 जाईची पानं स्वच्छ धुवून चघळून खा. असं दिवसातून 2-3 वेळा करा. 7. तोंडली. कच्ची तोंडली चावून चावून खा. तोंडली ही भाजी थंड प्रकृतीची असल्यामुळे पित्तामुळे होणारा माउथ अल्सर कमी करते. 8. देशी गाईचं तूप. हे उत्तम नॅचरल मॉइश्चरायझर आहे. रात्री झोपण्यापूर्वी तोंडात फोड आलेल्या ठिकाणी गाईचं तूप लावल्यामुळे दाह कमी होऊन जखमा लवकर भरून येतात. 9. खोबरेल तेल. यात अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. दिवसातून 2-3 वेळा कापसाच्या बोळ्यावर नारळाचं तेल घेऊन ते प्रभावित ठिकाणी लावा. रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग नक्की करा. यामुळे तोंडातले फोड, जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते. 10. त्रिफळा काढा. रात्री 1 लहान चमचा त्रिफळा चूर्ण 1 कप पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी गाळून त्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे तोंडातले जंतू कमी होतात, सूज उतरते, जखमा लवकर बऱ्या होतात. तर असे अनेक सोपे घरच्या घरी करण्यासारखे उपाय लक्षात ठेवा आणि गरजेच्या वेळी वापरा. इतरांनाही सांगा. आपला हा प्राचीन ठेवा आपण सगळे मिळून सांभाळूया. यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. औषधांशिवाय आरोग्य, घरचे उपाय.